नमस्कार मित्रांनो. आज आपण डिस्कस करणार आहे सिमॉन सिनेक यांची आपल्यातील का शोधा या थेरीबद्दल आज आपण डिस्कस करणार आहे. तर बघा मित्रांनो की भारताची जी पर कॅपिटा प्रोडक्टिव्हिटी आहे ती काय की खूप कमी आहे. म्हणजे जे आपले जे लोक आहेत ते जर 8 तास काम करत असतील तर त्या 8 तासात त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी व्हॅल्यू आहे ती काय की खूप कमी आहे. याच्या मागे बरीच कारणं आहेत. जसं की आपण म्हणतो की बरीच लोक काय करत आहेत की वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत, पण त्यांना त्यामधून काय मिळत नाहीये की जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये. त्यांना आयुष्यात करायचं काय वेगळंच करायचं आहे, पण आपलं जे कुटुंब आहे ते सांभाळायचं आहे. त्यामुळे ते काय होत आहेत की एका वेगळ्या वेगळ्या व्यवसायात काय झालेले आहेत, अडकून पडलेले आहेत. तर सिमॉन भाऊंनी आपल्याला जी थेरी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की ह्युमन सायकोलॉजी जी आहे ती काय आहे की आउटवर्ड थिंकिंग आहे. म्हणजे काय होतं की बाहेर काय घडतंय त्याच्यानुसार लोक आपल्याला काय करत असतात की बदलत असतात, आणि या थिंकिंगमुळेच लोक काय राहतात की मोस्ट ऑफ द लोक काय राहतात की अनहॅपी राहतात, असं सिमोन भाऊंचं काय आहे की मत आहे. तर ही आउटवर्ड थिंकिंग प्रोसेस म्हणजे काय ते आता आपण डिस्कस करू. तर या थिंकिंग मध्ये एखादा व्यक्ती काय करतो की बाहेरच्या कंडिशनवरून ठरवतो की आपण कसं करायचं. पहिल्यांदा तो आपल्याला प्रश्न काय विचारतो, कसं करायचं, बाहेरची कंडिशन अशी आहे तर आपण कसं करायचं. तर या आउटवर्ड थिंकिंग मध्ये पहिल्यांदा तो विचार काय करतो की कोणती जी गोष्ट आहे ती मी कशी करणार, हा पहिल्यांदा प्रश्न विचारतो. ओके. ही करून झाल्यानंतर तो स्वतःला प्रश्न विचारतो की आता मग कशी करायची, तर मग मी काय करू, हा दुसरा प्रश्न तो स्वतःला विचारतो. आणि लास्टली जो महत्वाचा प्रश्न आहे तो शेवटी विचारतो की मी हे सगळं का करतोय, हे ते तो स्वतःला काय विचारतोय की सगळ्यात शेवटी विचारत आहे. म्हणजे इथं बघितलं तर तुम्ही थिंकिंग प्रोसेसचा जो पाथ आहे तो आउटवर्ड डायरेक्शन मधून इनवर्ड डायरेक्शन मध्ये जात आहे. आणि असा जर विचार करून जर का तुम्ही एखादा बिझनेस किंवा एखादं काम सुरू करत असाल तर त्यामध्ये सक्सेस मिळण्याचे जे चान्सेस आहेत ते अगदी कमी आहेत, असं सिमोन भाऊंचं मत आहे. तर आता आपण वळूया आपल्या मूळ मुद्द्याकडे, ज्यामध्ये आपण बघतो की इनवर्ट थिंकिंग प्रोसेस माणसाची कशी असते. बघा, ही इनवर्ट थिंकिंग प्रोसेस ऑलरेडी आपल्याला बुद्ध संस्कृती किंवा आपली जी जैन संस्कृती आहे याचं जे साहित्य आहे ते जर तुम्ही वाचलं तर ही जी इनवर्ट थिंकिंग प्रोसेस आहे याबद्दलच तुम्हाला याच्याबद्दल माहिती मिळेल. तर बघा, या इनवर्ट थिंकिंग प्रोसेसमध्ये होतं काय, तर फर्स्ट ऑफ ऑल या इनवर्ट थिंकिंग प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःला पहिला प्रश्न विचारला पाहिजे की एखादी गोष्ट मी का करत आहे, हा तुम्ही पहिल्यांदा प्रश्न विचारला पाहिजे. आणि हा जो प्रश्न आहे याचे उत्तर मिळाल्यानंतर तुम्ही दुसरा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की आता हे करण्यासाठी मला काय करावं लागेल, हा तुम्हाला दुसरा प्रश्न पडला पाहिजे. आणि लास्टली तुम्ही विचारलं पाहिजे की हे सगळं कसं करायचं, हा आपला काय असला पाहिजे की शेवटचा प्रश्न असला पाहिजे. तर अशा फ्लो चार्ट मधून एखादा बिझनेस किंवा एखादं काम जर तुम्ही सुरू करत असाल तर त्यामध्ये सक्सेस मिळण्याचे चान्सेस काय आहेत की जास्त आहेत. म्हणजे तुम्ही इनवर्ड थिंकिंग सुरुवात करून तुम्ही आउटवर्ड डायरेक्शनला जाता. यालाच म्हटलं जातं की इनवर्ड थिंकिंग प्रोसेस. आतून बाहेर जर तुम्ही विचार करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळण्याचे चान्सेस काय आहेत की जास्त आहे. ही सिमॉन सिनेक यांची थेरी खूप फेमस आहे आणि ती मराठीमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण
आपल्या चॅनल मार्फत केलेला आहे. तर आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळण्यासाठी तुम्ही माझं चॅनल काय करा की सबस्क्राईब करा. थँक्यू.